जय गजानन आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अहेव नवमीबद्दल माहिती. अहेव नवमी ही अनेक नावांनी ओळखली जाते. या नवमीला अविधवा नवमी, मातृनवमी, सौभाग्य नवमी, आई नवमी किंवा नवमी श्राद्ध असेही म्हटले जाते. पितृपक्षामध्ये 15 ते 16 दिवस श्राद्ध केले जाते. पितरांना तृप्त करण्यासाठी प्रत्येकाच्या घरी तिथीनुसार श्राद्ध केले जाते. या पंधरवड्यातच एक तिथी असते आणि ती तिथी म्हणजे नवमी. अहेव नवमीला कुणाची पूजा करायची आणि कशी करायची, ही नवमी का करायची, हे आपण सर्व पाहणारच आहोत. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि यावर्षी म्हणजेच 2023ला चतुर्थी तिथी ही क्षय तिथी असल्यामुळे ज्या दिवशी भाद्रपद कृष्ण अष्टमी आहे त्याच दिवशी अविधवा नवमी आलेली आहे. म्हणजेच शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर 2023ला आपल्याला अविधवा नवमी करायची आहे. म्हणजेच अविधवा नवमी ही कोणाची करायची, तर ज्या घरातील सवाष्ण स्त्री मरण पावलेली आहे तिच्या नावाने नवमी तिथीला श्राद्ध पक्ष करायचे असते. पण त्याच तिथीला जर पुरुष गेलेला असेल तर ते सुद्धा श्राद्ध नवमीलाच केले पाहिजे. ही तिथी सवाष्ण स्त्रियांची असली तरी पुरुषांची देखील ही तिथी असेल तर ती त्याच तिथीला श्राद्ध केले जाते. स्त्री गेलेली असेल तर त्या स्त्रीची तिथी ही पुरुषांच्या तिथीला, म्हणजेच विधवा स्त्री जर गेली असेल, विधवा स्त्री गेली असेल तर त्या विधवा स्त्रीची तिथी ही तिच्या पुरुषाच्या तिथीला केली जाते. लग्न न झालेली स्त्री जर असेल तर तिला देखील घरातील पुरुषांच्या तिथीलाच नैवेद्य दाखवला जातो. पण सवाष्ण स्त्री जर कोणत्याही तिथीला मरण पावलेली असेल तर तिचे श्राद्ध हे नवमीलाच केले जाते. त्यामध्ये मग आजी असू शकते, काकू असू शकते, सासू असू शकते, आई असू शकते. ही तिथी करताना त्या मृत पावलेल्या सुवासिनीच्या नावाने जेवण करण्यासाठी सुवासिनीलाच सांगावे लागते. ती तुमच्या नात्यातील असेल तरी चालते, शेजारी असेल तरी चालते. सुवासिनीला काही दिवस अगोदरच सांगून ठेवावे, कारण बऱ्याच स्त्रिया हे आमंत्रण घेण्याचे टाळतात. तर काही स्त्रिया मात्र आपल्यालाही त्या स्त्रीसारखंच सौभाग्य मरण यावं हा हेतू मनात ठेवून ते जेवण करण्यासाठी येतात. वेळेवर सौभाग्य स्त्री मिळण्याची अडचण येऊ शकते, म्हणून काही दिवस अगोदरच सौभाग्य स्त्रीला आमंत्रण देऊन ठेवावे. एवढं करूनही जर सौभाग्य स्त्री मिळालीच नाही तर त्या स्त्रीच्या नावाने, म्हणजेच अहेव स्त्रीच्या नावाने नैवेद्य दाखवून ते पान म्हणजे तो नैवेद्य गायीला खाऊ घालावा. पुरुषाच्या तिथीला जसं सर्व काही करतात तसंच या तिथीला केले जाते. या तिथीला घरातील स्त्रीने लवकर उठून अंगणसडा करावा, रांगोळी घालावी, उंबरठ्याची पूजा करावी, तुळशीला पाणी घालून तुळशी महादेवाची रोजच्या प्रमाणे पूजा करावी आणि नंतर तांब्याच्या तांब्यामध्ये शुद्ध पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकावे आणि दक्षिणेकडे तोंड करून अर्घ्य द्यावे. त्यानंतर पितरांचा स्वयंपाक करावा. या स्वयंपाकात तांदूळ घालून दुधाची खीर, पोळी, भात, कढी, गवाराची शेंगाची भाजी, पालेभाजी, उडदाच्या डाळीचे वडे असा स्वयंपाक केला जातो. काही भागामध्ये या दिवशी भजी न करता सुकोडे केले जातात. सुकोडे म्हणजेच उडदाची भिजवून बारीक केलेली डाळ आणि त्यात दही किंवा ताक घालून ती थोडीशी पातळ करावी आणि त्यात जिरेपूड, मीठ टाकून नंतर त्याची आपण जसे भजे तळतो तेलामध्ये तसे तळावे आणि मग यालाच आपण सुकोडे असे म्हणतो. अशा प्रकारे भाग बदलला की पदार्थ बदलले जातात. ज्याने त्यांनी आपापल्या भागामध्ये किंवा आपापल्या धर्मामध्ये जसे पदार्थ पितृपक्षामध्ये करतात तेच पदार्थ या नवमी श्राद्धाला देखील करावे. यानंतर अहेव स्त्री जी आहे, म्हणजेच मरण पावलेली जी स्त्री आहे, जिच्या नावाने आपण पूजा करतो आहे, तिचा फोटो एका स्वच्छ चौरंगावर किंवा पाटावर कापड टाकून ठेवावा. त्याला छान हार घालावा, फोटोची पूजा करावी. जर तुम्ही पूजेला ब्राह्मण सांगितले असतील तर ते तुम्हाला सर्व काही सांगतातच आणि तुमच्याकडून व्यवस्थित पूजा करून घेतात. पण जर तुम्हाला ब्राह्मण मिळालेच नसतील आणि काही कारणामुळे तुम्ही सांगितलेच नसतील
तर आपण देखील स्वतः विधिवत सर्व काही करावे. फोटोची पूजा झाल्यानंतर त्या अहेव स्त्रीच्या फोटोसमोर सर्व सुवासिनीचं लेणं ठेवून ओटी भरावी. म्हणजेच साडी, ब्लाऊज पीस, बांगड्या, टिकली, जोडवे मग ते चांदीचेच ठेवले पाहिजे असे नाही. पण जर तुमची परिस्थिती तशी असेल, आर्थिक स्थिती जर मजबूत असेल तर तुम्ही चांदीचे जोडवे देखील ठेवले तर चालतात. नंतर हळद, कुंकू, मंगळसूत्र, फणी, आरसा हे सर्व साहित्य ठेवावे. म्हणजेच काय तर आपल्या ऐपतीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे आपण हे सर्व सुवासिनीचं साहित्य ठेवू शकतो. नंतर नैवेद्य वाढावा. नैवेद्य वाढताना नेहमीपेक्षा उलट प्रकारे नैवेद्य वाढावा. म्हणजेच आपण देवाचा नैवेद्य वाढताना अगोदर भात कधीही वाढत नाही. तर या दिवशी मात्र पानावर अगोदर भात व कढी वाढली जाते. पितृपक्षाचा नैवेद्य नेहमी मोहाच्या पानावर वाढला जातो. पातळ कढी व खीर वाढण्यासाठी सुद्धा मोहाच्याच पानाचे द्रोण वापरले जातात. या पंधरवड्यामध्ये मोहाचे द्रोण व पत्रावळी बाजारात विकत मिळतात. सुवासिनीचे जेवण झाल्यानंतर तिला विड्याचे पान द्यावे आणि नंतर फोटोजवळ ठेवलेले सर्व सुवासिनीचे वाण त्या जेवणाऱ्या स्त्रीला द्यावे आणि नमस्कार करावा. यानंतर अग्नीला आहुती देऊन नंतर देवाला नैवेद्य दाखवावा. नंतर घरातील सर्वांनी जेवणे करावीत. या पितृपक्षात पितरांना देवापेक्षाही श्रेष्ठ मानले जाते आणि म्हणूनच पितरांचे जेवण झाल्यानंतर देवाला नैवेद्य वाढला जातो. अगोदर पितरांची पूजा नैवेद्य आणि नंतर देवाची पूजा नैवेद्य केला जातो. यावरून पितरांचे स्थान किती उच्च आहे हे आपल्या लक्षात येईल. आपल्याला ही माहिती व्यवस्थित वाटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय गजानन लिहायला विसरू नका.